बघितलं कचोऱ्या किती मस्त खमंग आणि कुरकुरीत तळल्या गेल्यात. कसा मस्त सोनेरी रंग आलाय कचोऱ्यांना. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि पौष्टिक मूग डाळीची कचोरी, तीही गव्हाच्या कणकेपासून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण पारीची तयारी करणार आहोत. त्यासाठी इथे मी घेतलेली आहे गव्हाची कणिक 1.5 कप. त्यामध्ये 1 टीस्पून ओवा असा हातावर क्रश करून घालायचा. चवीपुरतं मीठ घालायचं. ओवा आणि मीठ एकदा छान मिक्स करून घेऊया. तर आता आपल्याला यात तेलाचं मोहन घालायचं आहे. तर इथे मी यामध्ये 4 टेबलस्पून तेल घालणार आहे. तेल आपल्याला कच्चंच घालायचं आहे. आता तेल संपूर्ण कणकेला चोळून घ्यायचं. याप्रमाणे पिठाचा गोळा तयार व्हायला पाहिजे, तेव्हाच कचोरी खुसखुशीत होते. आता इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे. खूप पण घट्ट नाही आणि खूप सैल नाही. ज्याप्रमाणे आपण पुरीचं पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला कणिक भिजवायची आहे. वरून थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे कणिक नरम राहते. बघा, याप्रमाणे मी मध्यम घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे. आता याला 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण कचोरीचे सारण तयार करूया. आता मिक्सरच्या भांड्यात 1 टेबलस्पून अख्खे धणे, 1 टीस्पून जिरं, 1 टेबलस्पून सोप आणि 1 टीस्पून काळी मिरी घालायची आणि याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायची. अशी जाडसर भरड वाटून घ्यायची आहे. यामुळेच कचोरी स्वादिष्ट लागते. इथे मी 1 वाटी मूग डाळ 4-5 तासांसाठी भिजत घातली होती आणि एका चाळणीवर काढून घेतली. डाळ निथळली की ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायची आहे. इथे एक जरुरी पॉईंट, डाळ आपल्याला खूप जास्त बारीक करायची नाही, तर ती फक्त एकदाच मिक्सरला फिरवायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही अख्खे दाणेसुद्धा असायला हवेत, म्हणजे आपल्याला ही डाळ जाडसर वाटून घ्यायची आहे. आता कढईमध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यात टाकायचा हिंग, 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि धणे जिरे सोपची भरड जी आपण वाटून घेतली होती. आता याला मंद गॅसवर मस्त 6-7 सेकंद परतून घ्यायचं. याचा जो कच्चेपणा आहे तो निघाला पाहिजे आणि खमंग असा वास आला पाहिजे. आता यात अर्धी वाटी म्हणजे 4 ते 5 चमचे बेसन घालायचं आणि छान मंद आचेवर भाजून घ्यायचं. ज्याप्रमाणे आपण लाडूचे बेसन भाजतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला खमंग असं बेसन भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजून झालं की त्यात वाटलेली मूग डाळ घालायची आणि सारण एकदा छान मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. सारण छान मिक्स झालं. आता यात मसाले घालूया. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून धणे पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून काळं मीठ घालायचं. याने मसाला खूप चविष्ट लागतो. आता सर्वात शेवटी मसाल्याची लज्जत वाढवण्यासाठी यात घालायची 1 चमचा कसुरी मेथी. आता हे सारण मीडियम टू लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं. त्यातला कच्चेपणा दूर व्हायला हवा. बघा, आता हे सारण छान परतून झालेलं आहे आणि मस्त खमंग असा सुवास येत आहे. आता परतता हे सारण थोडं ड्राय झालेलं आहे, तेव्हा ते सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला त्यात थोडं पाणी घालायचं आहे. म्हणजे ते सारण छान मऊ व्हायला हवेत, त्याचे गोळे बांधता आले पाहिजे. आता सर्वात शेवटी यात वरून अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आणि चवीनुसार साखर घालायची. आता याला फक्त 6 ते 7 सेकंद कमी गॅसवर परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान परफेक्ट असं कचोरीचं सारण तयार झालेलं आहे. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही वरून यात कोथिंबीर घालू शकता. तर इथे आपले सारण तयार आहे आणि कणिकही छान सेट झाली आहे. कणिक एकदा छान नीट मळून घ्यायची. कणिक नीट मळून झाली की त्यातला एक छोटा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि त्याची लाटी तयार करायची. याप्रमाणे कणकेच्या एकसारख्या लाट्या करून घ्यायच्या. लाट्या करून झाल्यात की आपल्याला सारणाचे पण एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. याप्रमाणे थोडं सारण हातावर घ्यायचं आणि गोळा तयार करायचा. कणकेच्या लाटी इतकेच आपल्याला सारणाचे गोळे तयार करायचे आहेत, म्हणजे कचोरी खाताना मसाल्याची चव छान लागते. असेच आपल्याला सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता एक लाटी हातात घ्यायची आणि त्याला बोटाच्या साह्याने असं गोल गोल फिरवत त्याची याप्रमाणे आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे. बघा, याप्रमाणे त्यात सारणाचा गोळा नीट बसायला हवा. आता हे सारण हलक्या हाताने दाबत नीट बंद करून घ्यायचं. मसाला जास्त भरला की कचोरी चवीला छान लागते, परंतु मसाला त्यातून निघणार नाही याची पण काळजी घ्यायची. म्हणून योग्य प्रमाणात मसाला भरावा. कडा नीट बंद करून घ्यायच्या, जेणेकरून कचोरी तेलात तळताना फुटणार नाही.
आता याला हलक्या हाताने दाबत कचोरीला नीट गोल आकार द्यायचा. मध्ये याप्रमाणे थोडं प्रेस करायचं म्हणजे मसाला आहे ना काठापर्यंत पोचतो. फक्त सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. तर इथे आपली एक कचोरी बनवून तयार आहे. याचप्रमाणे आपल्याला सर्व कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर इथे सर्व कचोऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. आता कचोऱ्या तळण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलाचे तापमान. तेल अगदी कमी ते मध्यम गरम असावं. इथे मी छोटा कणकेचा गोळा टाकला आहे. तो याप्रमाणे हळूहळू वर यायला हवा. त्यामुळेच कचोऱ्या खमंग आणि कुरकुरीत होतात. आता यात मी 2 कचोऱ्या टाकलेल्या आहेत. तेलात बसतील तेवढ्याच कचोऱ्या टाकायच्या. याप्रमाणे कचोरीवर तेल सोडायचं आणि एका साईडनी थोड्या झाल्या की अगदी अलगदच त्यांना पलटी करायचं. वरून तेल सोडत राहायचं म्हणजे दोन्ही बाजूंनी कचोऱ्या सारख्या तळल्या जातील. आच मंद ते मध्यम ठेवून कचोऱ्या छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. बघा काय मस्त कचोरी तळून झालेली आहे. रंग पण छान आला आणि कुरकुरीत पण झाली आहे. याप्रमाणे जर आपण कचोऱ्या तळल्यानं तर कचोऱ्या खूप वेळपर्यंत कुरकुरीत राहतात. कचोऱ्या एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्यात. आता याचप्रमाणे आपल्याला सर्व कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. या कचोऱ्या चवीला तर छान लागतातच, पण थोडा पेशन्स ठेवून या पद्धतीने जर कचोऱ्या तळून घेतल्यात तर खूप वेळपर्यंत त्या कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात. कोणी म्हणणार नाही की या आपण गव्हाच्या कणकेपासून बनवल्या आहेत. एक तोडून दाखवते. बघा काय मस्त झाली आहे आणि मसाला पण भरपूर आहे. तर या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.